तब्बल 2 महिने झाले मशीन फिटिंग करण्याचं काम चालू होतं. फायनली काम संपलं, पण याची टेस्टिंग मध्ये दुसरा फॉल्ट समोर आला. तर नमस्कार मित्रांनो, मी निलेश. जसं की याचे मोटरचे बेल्ट गरम होऊन तुटत होते. आता ते का तुटताय ते चेक करण्यासाठी आपल्याला रूटर खोलायचं होतं आणि यांनी इकडे खोल फिटिंगचं काम चालू केलं होतं. आणि मालक पण नाही, सोपं गोष्ट नाही, अशी भरपूर अडचणी येते जे आपल्याला सहन करणं पडतं. बराच वेळ लागला हे खोलण्यासाठी, पण फायनली याला बाहेर काढलं आणि याच्यामध्ये काय खोळमा झालेली आहे ते आता बेरिंग बाहेर काढल्यावर समजलं. ज्याचा धाक होता तोच झाला. त्याच्यामध्ये पूर्णपणे एक बेरिंग फुटलेली होती. एकदा पुन्हा क्रेशर बंद पडली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बेरिंग कंपनीमध्ये पोहोचली होती. बेरिंग तर फिटिंग झाल्या होत्या, आता बाकी होतं रूटर बसवण्याचं. फायनली सगळं फिटिंग करायचं काम संपलं होतं. पुन्हा एकदा क्रेशर टेस्टिंग साठी चालू केलं, पण फॉल्ट काही सॉल्व्ह झाला नाही. आता एकच प्रयत्न बाकी होता, जे की मोटरच्या बेरिंग चेक करायच्या होत्या. त्यासाठी मोटरही बाहेर काढून घेतली होती आणि मोटर खोलल्यावर ते समजलं की याचं मधलं रूटर मोटरला घासतं, त्यामुळे हिटिंग तयार होती. आणि हे सगळं मोटरच्या बेरिंगामध्ये गाल्या पडल्यामुळे होत होतं. आणि हे काम आपल्या इथं होत नव्हतं, त्यामुळे हे सगळं संभाजीनगरला पाठवलं होतं. तब्बल रात्री 2 वाजता हे सगळं रिपेअर होऊन आलं होतं आणि हे सगळं फिटिंग करण्याचं काम चालू केलं होतं. आणि फायनली फॉल्ट सॉल्व्ह झाला. हे सगळं काम करता करता रात्रचं दिवस केलं, पण काम क्लिअर झालं.